दीपाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रस्सम पावडर करणार आहोत। त्यासाठी एक कढई गरम करत ठेवली। त्यामध्ये मी 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घातली। आता ही पानं छान अशीच परतून घ्यायची। छान अशी कडकडीत झाली पाहिजे, सुकली पाहिजे। आणि रस्सम पावडर 2 ते 3 महिने छान टिकते, त्यासाठी हे सगळे जिन्नस चांगले भाजून घ्यायचे। आता यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतली, 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून मेथी दाणा घ्यायचा, 1 टीस्पून काळी मिरी घ्यायची अख्खी, 7-8 2 ते 4 त्या मिरच्या घेतल्यात कलरच्या, बेडगी मिरच्या। आता हे सगळे छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं। कुठले तेल वगैरे वापरायचं नाही, फक्त असंच हे भाजून घ्यायचे जिन्नस सगळे। हे भाजून झाले की गार करायचे। आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले। यामध्ये हळद घालायची आणि थोडेसे हिंग घालायचं आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। अशी ही पूड तयार झाली रस्सम पावडरची। आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून आणि आलं घेतले। आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आलं आणि टोमॅटो। हे टोमॅटो रस्सम करायचे। आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। त्यामध्ये जिरे घातले, मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला। तर हे सगळे छान तडतडलं की यामध्ये टोमॅटो आणि आलं मिक्सरमधनं जे बारीक करून घेतलं होतं ते घातलं। थोडे चिंच घातली। चिंच तुम्ही टोमॅटो आणि हे वाटतानाच घालू शकता, आलं वाटतानाच। मी अशीच घातले। आता यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घातली, कारण ह्याला छान अशी चव येण्यासाठी। आता हे सगळे छान परतून घ्यायचे। थंडीमध्ये हे मस्त गरमागरम रस्सम खूप छान लागते। आता यामध्ये तो रस्सम मसाला घातला 2 चमचे। हे सगळे छान परतून घेतले आणि मग यामध्ये पाणी घालायचे। तुम्हाला हे जसं आवडेल, घट्ट पातळ, पण रस्सम पातळच असतं, त्यामुळे त्यात बऱ्यापैकी पाणी घालायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे रस्सम मस्तपैकी उकळी येऊ द्यायचं। मस्त असं हे गरमागरम रस्सम तयार। वरतून थोडी कोथिंबीर घातली। गरम गरम भात आणि त्याबरोबर हे रस्सम खूप छान लागते। किंवा हे तुम्ही असेही सूपसारखे पिऊ शकता। अगदी मस्त चव येणारे रस्सम तयार।